11वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी काही अपडेट आहे ऑनलाईन ऍडमिशन संदर्भात त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत। हा जो स्क्रीनशॉट तुम्हाला समोर दिसतोय तो आहे 21 तारखेचा। 21 तारखेच्या स्क्रीनशॉट मध्ये आपल्याला असं दिसतंय की वेबसाईट बंद आहे, थोड्या वेळात चालू होईल। आपण याच्यामध्ये सुरुवातीपासून थोडंसं डिस्कस करू। 19 मेला त्यांनी वेबसाईट सुरू होणार असं सांगितलं। त्यानंतर 19 तारखेला दुपारी खूप वेळानंतर त्यांनी असं डिक्लेअर केलं वेबसाईट वरती, तुम्ही 19 आणि 20 या 2 तारखेला तुम्ही ट्रायल बेस वरती फॉर्म भरा। ते फॉर्म भरल्यानंतर 21 तारखेला तुमचे नव्याने फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला चालू होईल। आधीचा 19 आणि 20 तारखेचा डेटा तुमचा डिलीट होईल। जर डेटा डिलीट होणार आहे तर रजिस्ट्रेशन ट्रायल बेस वरती करायचे कशासाठी, हा पहिला मुद्दा। त्यानंतर 21 तारखेला ज्यावेळेस वेबसाईट चालू होणार आहे असं सांगितल्यानंतर तिथे असं मेन्शन आहे 21 तारखेला 1:25 स्क्रीनशॉट घेतलाय। या स्क्रीनशॉट मध्ये वेबसाईट चालू होतीये थोड्या वेळात असं त्यांचं मेन्शन आहे। त्यानंतर साधारण 4 ते 5 वाजल्याच्या सुमारास संध्याकाळी त्यांनी एक प्रेस नोट काढली। त्या प्रेस नोट मध्ये असं मेन्शन केलं की तुमचं 22 तारखेला दुपारी 3 वाजता तुम्हाला नवीन अपडेट देऊ, त्यामध्ये नवीन टाइम टेबल मेन्शन करणार आहेत। चला तर याबाबत आपण पूर्ण डिस्कस करूया। या स्लाइड मध्ये आपल्याला असं दिसतंय 10वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झालाय। त्याच्यानंतर ऑनलाईन जी काही पार्ट फर्स्ट ची जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला इथे सुरू करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन वेबसाईट 19 तारखेला सुरू केली। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची यादी, ऑनलाईन अर्ज लॉक करण्याची प्रोसेस, व्हेरिफिकेशन, जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ऑनलाईन फॉर्म संदर्भात त्यांनी माहिती दिली होती। त्यानंतर जे स्टेट बोर्ड सोडून अदर जे काही बोर्ड आहे त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन ते पुन्हा लॉक करणं, त्यांचं व्हेरिफिकेशन करणं, ही प्रोसेस त्यामध्ये असणार आहे। त्यानंतर पार्ट 2 मध्ये जो पार्ट फर्स्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्या बेसिक रजिस्ट्रेशन करताना या गोष्टी आपल्याला तिथे मेन्शन करायच्या। त्यानंतर पार्ट जो काही सेकंड आहे त्या वेबसाईट वरती त्याच्यामध्ये आपल्याला आपले ऑप्शन फॉर्म भरायचे। आपल्याला जे आवडणारे कॉलेजेस आहेत, ज्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन घ्यायचे आहेत, असे 1 पासून 10 कॉलेजेस आपण सिलेक्ट करू शकतो। ही माहिती झाल्यानंतर आपल्याला पार्ट सेकंड आपण कंप्लीट केलाय। त्यानंतर तुमची पुढची जी अपडेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कॉलेज राऊंड फर्स्ट साठी नंबर लागतोय त्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घ्यायचंय। त्यानंतर तुमचा सेकंड राऊंड 1 महिन्याच्या गॅप नंतर दुसरा सेकंड राऊंड चालू होतोय। त्या राऊंड मध्ये आपण पुन्हा एकदा कॉलेजेस टाकायचे 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी। ते कॉलेजेस टाकल्यानंतर आपल्याला दुसरा राऊंड तिथं चालू होतोय। आपल्या मेरिट लिस्ट नुसार आपल्याला तिथं माहिती मिळतीये। त्याच्यामध्ये त्यांनी काही टिप टाकले आहेत की नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ऑनलाईन अर्ज करून पार्ट फर्स्ट मध्ये, जसं की मी मगाशी सांगितलं की तुम्ही पार्ट फर्स्ट कंप्लीट करायचा आहे, त्यानंतर पार्ट सेकंड कंप्लीट करायचा आहे। हा तुमचा जो काही 10वीचा डेटा आहे त्याच्यानुसार तुम्ही भरा। त्यानंतर फेऱ्या संपल्यानंतर ओपन साठी एक राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड आणि एक तिसरा राऊंड होणार आहे तो ओपन। जर ज्यांचा विद्यार्थ्यांचा नंबर राऊंड फर्स्ट आणि सेकंड मध्ये लागला नाही अशांसाठी एक ओपन राऊंड सुद्धा होणार आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं होतं। आता त्याच्यामध्ये ही जी माहिती त्यांनी दिलेली आहे ही सगळी त्यांच्या वेबसाईट वरती आहे। वेबसाईटच्या माहितीनुसारच मी बोलतोय। त्यानंतर पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूयात, काल संध्याकाळी त्यांनी प्रेस नोट टाकली होती 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26। याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की 22 मे 2025 म्हणजे आज दुपारी 3 वाजता
जी काही पहिली फेरी आहे पार्ट फर्स्ट साठी त्याची टाइम टेबल ते तिथं फायनल अपडेट करणार आहे. म्हणजे मागच्या 3 दिवस ते विद्यार्थ्यांना फसवत होते की विद्यार्थी फसवत होते हे त्या मंडळालाच माहिती आहे. मी महाराष्ट्राचे जे काही शिक्षण मंत्री आहे त्यांना असं संबोधित करतो की विद्यार्थी आता महत्वाच्या टप्प्यावरती आहे, कृपया त्यांना व्हायबल करू नका, त्यांना योग्य तो सल्ला लवकरात लवकर द्या. आणि आजच्या ज्या तुम्ही 3 वाजता जी अपडेट टाकणार आहेत राऊंड फर्स्ट साठी तिथे प्रॉपर करा. वेबसाईट वरती पूर्ण काम करूनच ती वेबसाईट सुरू करा, जेणेकरून विद्यार्थी आणि पालक दोघांचेही हाल होणार नाही. तर दुपारी 3 वाजता आज आपल्याला समजेल की प्रॉपर तुमचं टाइम टेबल, आधीचं जे टाइम टेबल होतं त्याच्यामध्ये काही 2-3 दिवसाची किंवा किती दिवसाची अपडेट होतीये, एक अंदाजे 2-3 दिवसाची होऊ शकते. कारण 19, 20 आणि 21 या 3 दिवसाच्या अपडेटनुसार असं समजते की 3 दिवस आपले पुढं भरू शकतात. म्हणजे जी काही 28 तारीख ऑनलाईन फॉर्मची मुदत होती आपल्याला, ती आपल्याला 3 दिवस वाढून मिळू शकते. पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूयात की हा एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये असं आहे की राऊंड फर्स्ट साठी आपल्याला 22 मे 2025 ला 3 वाजता दुपारी 3 वाजता राऊंड फर्स्ट साठी आपल्याला ते संबोधित करणार आहे. तिथं राऊंड पब्लिश करणार आहे की त्याचं टाइम टेबल जे काही असणार आहे ते तिथं वेबसाईट वरती ते टाकणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती बघितल्या. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून फॉर्म भरू शकता. आमच्याकडे गर्दी असेल, फॉर्म जर उचलला नाही कदाचित तर काही वेळानंतर तुम्हाला कॉलबॅक येईल. सारखे कॉल करू नका, फक्त तुम्हाला 100% कॉलबॅक येईल याची मी ग्वाही देतो. आमचा पत्ता इथे मेन्शन केलाय. जे जवळपासची मुलं आहेत ते पत्त्यावरती येऊन देखील फॉर्म भरू शकता. पुढची अपडेट तुम्हाला दुपारी 3 वाजता कळवण्यात येईल. धन्यवाद.